आजही लोकांना आम्ही असं सोलापूरकरांना म्हणतोय, महानगरपालिका तुम्ही द्या, 3 महिन्यामध्ये इथे असताना डेली पाणी सुरुवात करू. आम्ही असं म्हणतोय की आम्ही असं राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसपेक्षा बेटर पोझिशनमध्ये आहोत. सत्तेसाठी म्हणण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी एकत्र आले. मी आजही म्हणेन की EVM मध्ये 10% मॅन्युप्युलेशन केलेलं आहे आणि मी आज कोर्टालाही चॅलेंज करतोय आणि इलेक्शन कमिशनलाही चॅलेंज करतोय की तुमच्याकडची कागदपत्र म्हणजे ॲनेक्शर 44 आणि ॲनेक्शर 54 हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही पब्लिक करा. हिंदू मतदार हा धर्मावरती त्यांनी जो एकत्र ठेवला होता आणि आपल्याकडे त्यांनी खेचून घेतला होता, हळूहळू त्याला रिअलाईज व्हायला लागले की धर्म हा काही संकटात आलेला नाही, पण आपला विकास हा संकटात आलेला आहे याची त्याला जाणीव झाली. या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. आम्ही असं म्हणतोय की आम्ही असं राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसपेक्षा बेटर पोझिशनमध्ये आहोत या सगळ्या याच्यामध्ये. आणि आम्ही एवढंच म्हणणार आहोत की राजकीय पक्षाने जी वाढणाऱ्या फोर्सेस जे आहेत त्याचा तुम्ही योग्य सन्मान केला पाहिजे. तुम्ही असं दुसरं कोणीतरी शिजवलेलं आहे ते मी बसून खाईन, तर त्यांनी शिजवलेलं आहे तो थोडी देणार आहे. ज्या पद्धतीने असणारं चाललेलं आहे, म्हणजे आता आम्ही RSSवाल्यांना असणारा प्रश्न हा विचारला की बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार होतोय का? तो होतोय, मी नाही म्हणत नाही, पण सरकार तुमचंच आहे. याला तुम्ही डिप्लोमॅटिकली हँडल करणार आहात की देशामध्ये काही शक्ती जे विभाजन करायला बघतात आहेत हिंदू मुसलमानांच्या, तुमच्या ह्या मोर्चाने भर पडणार आहे की नाही? आणि आम्ही असं म्हणालो की मोर्चे काढून जर बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार थांबणार असतील तर आम्ही तुमच्याबरोबर येतो ना, पण ते हमी द्या की बांगलादेशमधल्या हिंदूंवरती असणारा अत्याचार थांबणार आहेत म्हणून. तेव्हा इथे यादवी असं होईल असं मला वाटत नाही, पण मनविभाजन करण्याचं कामकाज या ठिकाणी जोरदार चाललं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. मी असं म्हणेन याच्यामधलं की हे जे फेकून देण्याचा जो भाग चाललेला आहे, OBC सारखा जो फेकून देण्याचा भाग चाललेला आहे, त्याला माझा असणारा विरोध आहे. तुम्ही विदिन दॅट ग्रुप म्हणजे त्या सर्कलमधलं तो बाहेर जाणार नाही, पण सर्कलच्या सेंटरमध्ये जो आहे तो शेवटी राहील आणि सर्कलच्या शेवटचा जो आहे तो सेंटरमध्ये येईल. ही जर तुम्ही भूमिका घेतली तर न्याय म्हणून तुम्हाला असणारं त्यामध्ये घेता येईल. नाही तर आता मी जसं मातंग समाजाचं उदाहरण दिलं की जे उपयोग घेऊन पुढे आले त्यांना तुम्ही डिबार करून टाकलं की तुम्हाला आता आरक्षणचा लाभ मिळणार नाही, पण तो लाभ जो दुसरा मातंग समाजाने घेतला पाहिजे होता त्याला घ्यायला आता असताना 18 वर्ष लागतील. त्याच्यामुळे 18 वर्ष हा मातंग समाजाचा असणारा जो गॅप आहे हा गॅप राहील. त्याच्यामध्ये असणारं भरल्या जाईल न भरल्या जाईल काय धोरण मला माहीत नाही आहे, परंतु हे लक्षात आल्यानंतर मी जसं म्हणालो की मातंग समाजामध्ये 2 ग्रुप्स पडलेले आहेत, एक प्रो आहे आणि एक अगेन्स्ट. इलेक्शन कमिशनचं हँडबुक जे आहे त्या इलेक्शन कमिशनच्या हँडबुकमधलं ॲनेक्शर 44 आणि 54 हे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे त्याचा त्या पोलिंग स्टेशनमध्ये झालेला सगळा रिपोर्ट आहे. आणि ॲनेक्शर 54 हा जो आहे तो रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघात काय घडलं याचा असणारा तो फॅक्च्युअल रिपोर्ट आहे. दोन्हीही फॅक्च्युअल आहे. आणि इलेक्शन कमिशन असं आम्हाला लेखी लिहून देते की आमच्याकडे हे डॉक्युमेंट आलेलेच नाहीत. आणि कोर्ट आम्ही आता असणारा ज्या जजने लिहिलं आहे त्या जजला आम्ही 5-6 महिने जाऊ दिले. याचं कारण असं आहे की ते कोर्ट आहे ज्याचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. त्यांनी ज्या ग्राउंडवरती आमचं पेटिशन फेटाळलं की
चेतन आहिरे हे असणारं पिटिशन दाखल करू शकत नाही, तर आम्ही असणारं आता कोर्टाला म्हणणार आहोत की चेतन आहिरे हा भारतीय आहे, नागरिक आहे, मतदार आहे. हा जर दाखल करू शकत नसेल तर कोण पिटिशन दाखल करू शकतंय याचा तुम्ही आम्हाला असणारा खुलासा करा. त्याच्या वतीने आम्ही असणारं ते पिटिशन दाखल करू. माझं सरळ म्हणणं आहे की ज्यावेळेस त्यांना महिन्याला ज्या बेसिक गरजा आहेत, या बेसिक गरजा ज्यावेळेस ते पुरवू शकत नाही आपल्या कुटुंबाला, त्यावेळेस जिथनं निधी मिळेल तिथनं आपला आणि घर चालवा, ही मानसिकता तिथे असणारं जी आहे ती गुलामीची मानसिकता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमला जो विरोध केला त्याचं कारणच ते होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून जो परमनंट लागला त्याला तुम्ही 18,000 देता आणि कॉन्ट्रॅक्टवरती जो लागला त्याला तुम्ही 8,000 देताय. ही मानसिकता पहिल्यांदा आपण बंद केली पाहिजे की कुठेही असेल ते कुटुंब त्याच्या महिन्याच्या गरजा त्याला भागवता आल्या पाहिजेत. त्याच्या महिन्याच्या गरजा त्याला भागवता आल्या तर तो नीतिमत्ता पाळायला शिकतो. मी आजही म्हणेन की EVMमध्ये 10% मॅन्युप्युलेशन केलेलं आहे. मी आजही ते माझ्याबरोबर एक कुठलाही नॅशनल पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून दाखवेन. कोर्टाला म्हणजे इथल्या इलेक्शन कमिशनला कोर्ट वापरावं लागलं माझं पिटिशन बाहेर फेकायला, आणि मी आज कोर्टालाही चॅलेंज करतो आहे आणि इलेक्शन कमिशनलाही चॅलेंज करतो आहे की तुमच्याकडची कागदपत्र म्हणजे ॲनेक्शर 44 आणि ॲनेक्शर 54 हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही पब्लिक करा. हे 2 डॉक्युमेंट म्हणजे ॲनेक्शर 54 म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर, ॲनेक्शर 54 म्हणजे रिटर्निंग ऑफिसर, त्या मतदारसंघात काय घडलं याची असणारं पूर्ण कुंडली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ते नीतिमत्ता ही पूर्णपणे ढासळलेली आहे. ती राजकीय पक्षांची जशी ढासळलेली आहे तशीच ती मतदारांची सुद्धा ढासळलेली आहे. त्याच्यामुळे माझं असणारं मतदारांना आव्हान राहणार आहे की ही जे काही इलेक्शनमधलं वाटप होतं त्यांनी उचलून फेकून म्हणजे ॲटलिस्ट सदर्न क्लास जो आहे म्हणजे खाऊन पिऊन सुखी क्लास जो आहे त्यांनी तरी ते उचलून फेकून दिलं पाहिजे त्या उमेदवाराच्या अंगावरती. याची आम्हाला गरज नाही. आम्हाला गरज आहे विकासाची. जो आम्ही तुम्हाला निवडून देऊ तो विकास तुम्ही करा, याच्यासाठी आम्ही काही तुम्हाला मतदान देत नाही. एक वर्ग असा आहे की तो दिवाळीच मानतो. ते याचं कारण का त्याचं जगणंच हँड टू माउथ आहे. तो हँड टू माउथ जो जगणारा आहे तो ते घेईल त्याला, पण जो वेल टू डू आहे, जो सुखी आहे, खाऊन पिऊन सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, त्यांनी तरी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि उमेदवारांना तोंडावरती सांगितलं पाहिजे की याची आम्हाला गरज नाही आहे. आम्हाला गरज तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तुम्ही आमचा विकास करा. जसं आता सोलापूरचं म्हटलं 10 दिवसानंतर पाणी येते. त्याच्यानंतर असणारं इथे ट्रान्सपोर्ट सिस्टम होती, सगळ्या बसेस स्क्रॅपमध्ये काढण्याची वेळ आलेली आहे. आणि हीच परिस्थिती मुंबईत असती तर कॉर्पोरेशन एक दिवस मी चालू दिली नसती. म्हणजे आजही तीच अवस्था आहे. लोक चालू देत नाही. ते माझं लक्ष नाही कमी झालं. लोकांनी मला निवडूनच दिलं नाही तर मी काय करू. त्याच्यामध्ये दिला असतं तर मी सरळ सांगतो विदिन 3 months सोलापूरला डेली पाणी आलं असतं. काही नाही आहे, पाहिजे तेवढं पाणी आहे. उलट वेस्टेज चाललं आहे. ते तुम्हाला फक्त पाईपलाईन टाकायची आहे, दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आजही लोकांना आम्ही असं सोलापूरकरांना म्हणतोय महानगरपालिका तुम्ही द्या, 3 महिन्यामध्ये इथे असताना डेली पाणी सुरुवात करू. म्हणून नाही मी, पण सोलापूरच्याच रिटर्निंग ऑफिसरने मागचं जे पिटिशन होतं 2019 याच्यामधलं, त्याच्यावरती असताना त्यांनी एव्हिडन्स येऊन दिला कोर्टासमोर
की कुठलाही म्हणजे तो म्हटलं मी तर आहेच, की तो इंजिनियर काय करतो याची आम्हाला माहिती नाही. तो येतो, जे काही करतो कागद आमच्याकडे ठेवतो आणि आम्ही सह्या करून देतो. त्या मी त्यांना विचारलं होतं बाई हे तुमचीच अवस्था आहे की? ते म्हणजे सगळ्या रिटर्निंग ऑफिसर जे आय टीचे नाहीत त्यांची ही अवस्था आहे आणि जे आय टीचे आहेत त्या रिटर्निंग ऑफिसर होत नाहीत. आता सोलापूरचं उदाहरण द्यायचं झालं तर बी जे पीने अजून एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार असतील यांच्याबरोबर बोलणी काही सुरुवात केलेली नाही. त्याच्यामुळे अजित पवारांनी इतर पक्षांबरोबर बोलणी म्हणजे त्यांचा जो गट आहे इथे त्यांचा पक्ष जो आहे त्यांनी इतर पक्षांबरोबर बोलणी करायला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आपली पहिले एकला चलो रे भूमिका ही सोडून देऊन मुंबईमधलं उदाहरण जर घेतलं तर त्यांनी एकनाथ शिंदेला बरोबर घेतलं आणि अजित पवारांना सोडलंय. तेव्हा हे जे धरसोडचं त्यांचं धोरण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कोणाची युती करेल हे सांगता येत नाही. काँग्रेस पक्ष जो आहे त्याच्या आता एक लक्षात आलेलं नाही की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे हिंदू राहिलेला नाही. जे काही आता त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे ते आदिवासी भागामध्ये आलेलं आहे. विदर्भामध्ये उरलेल्या सगळ्या भागामध्ये त्यांचं असणारं पानिपत झालेलं आहे हे त्यांच्या लक्षात नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जे ओरबडण्याचं जे धोरण आहे ते जोपर्यंत ते सोडत नाही तोपर्यंत काँग्रेसबरोबर मला वाटतं कोणी बसेल असं मला वाटत नाही. हिंदू हा जो मतदार आहे हा आपण आता बघितला असेल की बी जे पी पॅनिक झालेली आहे आणि म्हणून कधी एकनाथ शिंदेला घ्यायचं, कधी शरद पवार म्हणजे अजित पवारांनी घ्यायचं किंवा दोघांनाही जिथे गरज आहे तिथे दोघांनाही घ्यायचं. त्याच्यामुळे हिंदू मतदार हा धर्मावरती त्यांनी जो एकत्र ठेवला होता आणि आपल्याकडे त्यांनी खेचून घेतला होता, हळूहळू त्याला रिअलाईज व्हायला लागले की धर्म हा काही संकटात आलेला नाही पण आपला विकास हा संकटात आलेला आहे याची त्याला जाणीव झाली. की प्रत्येक राजकीय पक्षाच्या पाठीमागे ससेमिरा लावून दिलेला आहे ईडीचा, CBIचा, IBचा आणि त्याला धमकवल्या जाते की देशाच्या हिताचं आणि लोकशाहीच्या हिताच्या संदर्भातलं वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला अटक केल्याशिवाय राहणार नाही. अटकेपासून वाचायचं असेल तर आम्ही सांगतो ते करा अशा रीतीची असणारी भूमिका आहे. ही कॉर्पोरेशनची निवडणूक आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु एक संकट देशावरती टांगती तलवारसारखं लटकते अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी आर्मी चीफ म्हणजे तिन्ही आर्मीचे जे प्रमुख आहेत ते कधी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, परंतु एक नाही 2 प्रेस कॉन्फरन्सेस त्यांनी घेतल्या. एक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या काळामध्ये आपल्याला असणारं शेजारी राष्ट्राबरोबर युद्ध करावं लागेल किंवा ते आपल्यावरती लादल्या जाईल, हे एक वक्तव्य होतं. आणि दुसरं वक्तव्य त्यांनी पंतप्रधानाच्या विधानानंतर त्यांनी असणारं केलं ते म्हणजे पंतप्रधान असं म्हणाले की चायना आपला असणारा मित्र आहे आणि तिन्ही आर्मी चीफचे जे प्रमुख आहेत त्यांनी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की चायना इज एनिमी नंबर 1. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन
हे पंतप्रधानाच्या अंडर असतं आणि मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन ही प्रेसिडेंटच्या अंडर असतं. दोघांचंही वेगवेगळं वक्तव्य यायला लागलं आहे. ही गंभीर बाब आहे, पण ही गंभीर बाबसुद्धा इथले राजकीय पक्ष लोकांसमोर आणत नाहीत, बोलत नाहीत. यावरनं लिमिटेड हुकुमशाही जी आलेली आहे सध्या जी लिमिटेड हुकुमशाही आलेली आहे, सध्याचं जे असणारं लिमिटेड हुकुमशाही राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत आलेली आहे, ती सामान्य जनतेपर्यंत पर्क्युलेट व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून लोकांनी आम्ही कुठेतरी या परिस्थितीशी सहमत नाही हे जर दाखवायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात मतदान देऊन खऱ्या अर्थाने देशावरचं संकट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणत नाही, पण विश्वगुरू याचं संकट इतर देशांना असल्यामुळे ते देशाच्या विरोधात गेलेत अशी परिस्थिती आहे. तेव्हा हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या ठिकाणी मानतोय. आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन स्थानिक प्रश्नाबरोबरच महानगरपालिका आम्ही लढतो. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.